नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज झालेल्या कंबाईन गट क मुख्य परीक्षेचं आपण करंट अफेअर्स डिस्कशन घेत आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 11 आपण सेट सी याचं डिस्कशन घेत आहोत. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 11चा प्रश्न बघूयात आपण आता. दरवर्षी कोणता दिवस हा जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 20 मार्च हा दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर दुसरा क्वेश्चन, लेक व्हिक्टोरिया खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमांनी वेढलेले आहेत? आता लेक व्हिक्टोरिया जे आहे ते मिड आफ्रिकेमध्ये म्हणजे आफ्रिकन जे खंड आहे, त्या आफ्रिका खंडामध्ये लेक व्हिक्टोरिया आहे आणि ते लेक व्हिक्टोरिया टांझानिया, युगांडा आणि केनिया ह्या 3 देशांनी वेढलेलं आहे. तर त्याचा ऑप्शन नंबर किती आपलं 1 नंबर उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण आता. भारतात पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात झालेले आहेत? तर तमिळनाडू राज्यामध्ये कन्याकुमारी येथे भारतातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन झालेले आहे. तर याचं उत्तर काय असलं पाहिजे? 13 नंबरचं 3 उत्तर म्हणजे तमिळनाडू आपलं उत्तर असलं आवश्यक आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन बघूया आपण आता. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2024चा प्राप्त झालेला आहे? तर ऑप्शन नंबर काय 2024चा कोणाला प्राप्त झालेला आहे? तर सुधा मूर्ती यांना 2024चा लोकमान्य टिळक पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आपलं 14 नंबरचा ऑप्शन किती असला पाहिजे? तर 3 नंबर आपला हा ऑप्शन असला पाहिजे. त्यानंतर 15वा क्वेश्चन बघूया आपण आता. आता प्रेरणाचा जे प्रेरणा कार्यक्रम आहे 15 जानेवारी 2024 ते 17 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये गुजरातमधील वाडनगर येथील स्थानिक शाळेमध्ये प्रायोगिक टप्पा सुरू झाला होता. हे बरोबर आहे. आणि प्रेरणा साप्ताहिक निवासी कार्यक्रम आहे जो इयत्ता 5वी ते 8वीच्या पर्यंतच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी संरचित आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? 5वी 8वी नसून 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे कार्यक्रम हा. त्यामुळे आपल्याचं उत्तर काय असलं पाहिजे? फक्त अ. 15 नंबरचं क्वेश्चनचं उत्तर काय असलं पाहिजे? फक्त अ आपलं असणं अपेक्षित आहे. त्यानंतर 16 नंबरचा क्वेश्चन, भारतीय संसदेच्या नूतन इमारती जी नवीन संसदेची इमारत झालेली आहे त्याच्यामध्ये जे सेंगोल राजदंड प्रस्थापित झालेला आहे ते कोणत्या राजवटीचे प्रतीक आहे असं विचारण्यात आलेलं आहे. तर तमिळनाडूमध्ये चोल राजवट होती, त्या राजवटीचं एक सेंगोल राजदंड प्रतीक म्हणून मानलं जातं. त्यामुळे त्याचं उत्तर असायला पाहिजे 1 चोल. त्यानंतर 17वा क्वेश्चन, जानेवारी 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक म्हणजे BCCIच्या सचिवपदी कुणाची निवड झालेली आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? तर देवजीत सैकिया ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर आहे. BCCIचे सेक्रेटरी कोण झालेत? तर देवजीत सैकिया झालेले आहेत. त्यानंतर 18 नंबरचा क्वेश्चन, आता जोड्या लावा अर्जुन पुरस्कार 2024 जोड्या लावा आपल्याला विचारलं होतं. त्यामध्ये आपण बघायला पाहिजे आता वंतिका अग्रवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळ खेळाशी संबंधित आहे. आणि जर्मनप्रीत सिंग जे आहे ते फुटबॉल खेळाशी संबंधित आहे, पण आपल्याला इथं ऑप्शन दिलं नाही. तर तिथं जर्मनप्रीत सिंगच्या जागी हरमनप्रीत सिंग असणं अपेक्षित होतं जर हॉकी जर विचारला असेल. त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता आहे. हा अभय सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर स्क्वॉश खेळ जे आहे त्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. आणि स्वप्नील कुसळे जे महाराष्ट्राचा आहे त्याला अर्जुन पुरस्कार भेटला त्यांना, तर तो नेमबाजीच्या संबंधित आहे. तर तसं ऑप्शन बघितलं आपण सध्या 4 आहे उत्तर आपण म्हणू शकतो, पण हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता जास्त आहे कारण जर्मनप्रीत सिंग हा जो खेळाडू आहे तो फुटबॉलशी संबंधित आहे आणि हरमनप्रीत सिंग जे आहे तो हॉकी खेळाशी संबंधित आहे. त्यामुळे जर्मनप्रीतच्या जागी हरमनप्रीत पाहिजे होतं, त्यामुळे हा क्वेश्चन कॅन्सल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 19 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण आता. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अरिजित सिंग याला कोणत्या गाण्यासाठी भेटलेला आहे? तर ब्रह्मास्त्रमध्ये जे केसरिया जे गाणं आहे अरिजित सिंग यांचं, त्या केसरिया गाण्यासाठी अरिजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकचा पुरस्कार भेटलेला आहे. आणि 20वा क्वेश्चनचं उत्तर काय असायला पाहिजे? 19चं 4 असायला पाहिजेत. आणि 20वा जो क्वेश्चन आहे, थायलंडच्या माजी पंतप्रधान जे आहेत त्यांची कोणत्या राजकीय पक्ष होता? तर त्यांची पार्टी आहे फेऊ थाई पार्टी ऑप्शन नंबर 2. अशा प्रकारे आपलं करंट अफेअरचं गट क 2024च्या मेन्सचं आपण डिस्कशन बघितलेलं आहे. ओके, थँक्यू.